नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही ज्या पीक विम्याची वाट बघत होता तोच पीक विमा आता सरकारच्या वतीने जाहीर करण्यामध्ये येत आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, गेल्या काही महिन्यांपूर्वी तुम्ही ऐकलं असेल, स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची घोषणा झाली होती। पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार, परंतु प्रत्यक्ष स्वरूपामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नव्हता। त्यामुळे सर्व शेतकरी बांधव संतापले होते आणि आंदोलन देखील बहुतेक केली होती। बघा, त्याचं आंदोलनाचं यश आता आलं आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आता 2 निर्णय घेण्यामध्ये आले। बघा, जी कर्जमाफीमधील जाचक अट होती ती अटी सुद्धा आता जास्तीत जास्त बाहेर काढण्यामध्ये आले आहे आणि शेतकरी बांधवांना पीक विमा देण्याचा पण निर्णय आता राज्य सरकारच्या वतीने घेण्यामध्ये आला। तर हो शेतकरी बांधवांनो, बघा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आजच्या मुहूर्तावर पीक विम्याच्या संदर्भात एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा असलेला पीक विमा आता मोठा निधी अखेर राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये थेट जमा करायला सुरुवात झाली आहे। आणि शेतकरी बांधवांनो, सरकारने स्वतः सांगितलं आहे, हा जो काही पीक विमा जमा होत आहे तो फक्त 12 बँकांमध्ये आणि 16 जिल्ह्यांमध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। आता याचं कारण देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलंय, ते म्हणजे की शेतकरी बांधवांनो, मागच्या वेळी जो काही 25% पीक विमा जमा झाला होता तो संपूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आला नव्हता। आता याचं कारण असं होतं, सरकारने सांगितलेल्या बँकांच्या यादीमध्ये शेतकऱ्यांचे खाते उघडलेले नव्हते, त्यामुळे पीक विमा शेतकऱ्याला मिळाला नव्हता आणि पुन्हा सरकारला परत गेला। त्याचमुळे शेतकरी बांधवांनो, आता सरकारने 12 प्रमुख बँकांची निवड केली आहे आणि या बँकांमध्ये ज्या शेतकरी बांधवांचे खाते आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। मग शेतकरी बांधवांनो, बघा, या 12 बँका लक्षामध्ये ठेवा आणि आज फक्त 16 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे, कारण की तुम्हाला माहित आहे डीबीटी प्रक्रिया संत असते एकाच टायमिंगला भला मोठा व्यवहार डीबीटीच्या माध्यमातून करता येत नाही। त्यामुळे मंत्री साहेबांनी आता निर्णय घेतला, आज फक्त 16 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आपण जिल्ह्यांची यादी अगदी 1 मिनिटामध्ये पाहून घेऊया आणि तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता मिळणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, फक्त लक्षपूर्वक बघत चला। तर मग बघा, केंद्र आणि राज्य सरकारच्या परस्पर समन्वयातून ही मोठी आर्थिक मदत आता जाहीर करण्यामध्ये आली। हो शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने सुद्धा या योजनेसाठी आता निधी पुरवला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी ज्या पीक विम्याची प्रतीक्षाची वाट पाहत होते किंवा पीक विम्याची प्रतीक्षा करत होते, बघा, ती प्रतीक्षा अखेर आता संपली आहे। थेट लाभ हस्तांतर डेबिटीद्वारे आता हे वेगाने वितरित केलं जात असल्याने सरकारच्या या तात्पुरत्या प्रयत्नामुळे, बघा, आता शेतकरी बांधवांनो, सरकारने जे काय थोडासा प्रयत्न केला याचं भलं मोठं फळ आता मिळत आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा भला मोठा निधी आता राज्य सरकारला वितरित करण्यामध्ये आला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या प्रयत्नांना आता यश आले। तुम्ही कर्जमाफीसाठी सुद्धा खूप आंदोलन केली होती आणि पीक विम्यासाठी पण खूप आंदोलन केली होती। आता त्याच फळ आता शेतकरी बांधवांना मिळत आहे। बघा, कर्जमाफीच्या सुद्धा जाटकटी आता मार्गी लावली आहे आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पीक विमा मिळण्यासाठी सुद्धा आता यादी जाहीर करण्यामध्ये आली। मग शेतकरी बांधवांनो, यादीमध्ये तुमचं नाव येत का नाही ते तुम्ही चेक करून घ्या। बघा, योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे आणि तुमचे बँक खात्याची आधार कार्डशी जोडलेली असणं गरजेचं आहे। बघा, ही बाब अत्यंत आवश्यक आहे आणि वारीवारी आहे। जर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर पीक विमा मिळवायचा असेल तर बघा, सरकारने सांगितलेल्या अटीचे आणि नियमांचे तुम्हाला पालन करावे लागेल, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार आहे। बघा, ज्यांचे बँक खाते आतापर्यंत आधार कार्डशी लिंक नसेल त्यांनी तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे, लक्षामध्ये घ्या। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या बँकेमध्ये जाऊन आपले आधार सेलिंग तातडीने पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून विम्याचे पैसे कोणत्याही विलंबाशिवाय तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत, स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून हा निर्णय आता घेण्यामध्ये आली। तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक फक्त पकत चला। गेल्या 3 वर्षांपासून तुम्ही पीक विम्याची वाट बघत होता, 2023 वर्ष, 2024 वर्ष आणि 2025 वर्ष। आता शेतकरी बांधवांनो, अशा संपूर्ण वर्षांचा पीक विमा तुम्हाला एकत्र आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून शिक्कामोर्तब करण्यामध्ये आला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, बँकिंग व्यवहारांमधील पारदर्शकता राखण्यासाठी आणि लाभाचे वितरण योग्य पद्धतीने किंवा योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारने काही नियम लागू केले आहे। यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांची उत्पन्नाची मर्यादा, जमिनीचा 7-12 कुटुंबामधील सदस्यांच्या पात्रतेची सूक्ष्म पडताळणी केली जात आहे। जे शेतकरी या सर्व सरकारी निकषांच्या अंतर्गत येतात
अशा गरजू आणि अल्पभूधारक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजच्या मुहूर्तावर पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा वरती आहे अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार नाही। ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये कोणता एखादा मुलगा किंवा सदस्य सरकारी नोकरीला असेल तर अशा देखील शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार हे सरकारच्या माध्यमातून आता निश्चित करण्यामध्ये आलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता 16 जिल्ह्यांची यादी पाहून घ्या। यादी अतिशय महत्त्वाची आहे। सरकारने आज स्वतः यादी जाहीर केली आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, निधी वितरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे। बघा, या जिल्ह्यामध्ये अत्यंत जोमाने आता वितरण सुरू करण्यामध्ये आलं आहे। या भागामधील अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 18,900 रुपयांचा संदेश सुद्धा आता प्राप्त झाला आहे। प्रशासनाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या समाधानाचे वातावरण येत आहे। तसेच शेतकरी बांधवांनो, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांना देखील आजपासून या निधीचा लाभ मिळायला सुरुवात झाली असून या जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रातील बँकांचा प्रभाव वापर करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा लाभ पोहोचवला जात आहे। ज्यांनी आपले खाते सरकारी किंवा सहकारी बँकांमध्ये उघडले आहे त्यांना ही रक्कम इतर बँकाच्या तुलनेमध्ये सर्वात अधोगती रक्कम प्राप्त होणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, आता सरकारच्या माध्यमातून बँकांची सुद्धा यादी जाहीर करण्यामध्ये आली। हो शेतकरी बांधवांनो, या 12 बँकांकडे लक्ष द्या। या 12 बँकेमध्ये जर तुमचं खातं उघडलं असेल तर सर्वात अधोगती तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। ज्यांनी आपले खाते सरकारी किंवा सहकारी बँकांमध्ये उघडले आहे त्यांना ही रक्कम सर्वात लवकर मिळणार। हे राज्य सरकारच्या माध्यमातून काही नियम आता लावण्यामध्ये आले। बघा, हे छोटे छोटे नियम आहे आणि या नियमांमध्ये जे शेतकरी बांधव बसतील त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार। आता शेतकरी बांधवांनो, इतर जिल्ह्याप्रमाणेच ठाणे आणि पालघर या क्षेत्रामधील लाभार्थ्यांसाठी देखील आजची सकाळ एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आली। येथे सुद्धा ही रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतीसाठी लागणाऱ्या मशागतीच्या खर्चाची आणि बघा बियाणे किंवा खते खरेदी करण्याची चिंता काही अंशी आता शेतकऱ्यांची मिटताना दिसत आहे। कारण की शेतकरी बांधव हो पीक विमा, शेतकरी बांधव हो पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। बघा, पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खाते असलेल्या शेतकऱ्याला या विम्याचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय तातडीने जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून हे निर्णय आता घेण्यामध्ये आले। बघा, गेल्या कित्येक काळापासून पाऊस सुद्धा पडत नाही, काही ठिकाणी पडतोय तर काही ठिकाणी पडत नाही। अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये सरकारच्या माध्यमातून हा मोठा निर्णय आता घेण्यामध्ये आला। एवढा मोठा प्रलंबित विमा आता स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा मंजूर करून देण्यामध्ये आला आणि त्यावर सिक्का सुद्धा मोहबर्द झाला। यामुळे पीक विमा आता शेतकरी बांधवांना मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता फक्त लक्षपूर्वक पकत चला, ती म्हणजे की यादी। तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, या प्रक्रियेमध्ये पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यातही आजच्या मुहूर्तावर मोठा दिलासा मिळाला असून येथील स्थानिक प्रशासनाने बँकेमध्ये गर्दी टाळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पैसे जमा करण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे। ज्यांची केवायसी पूर्ण आहे त्यांच्याच खात्यामध्ये ही रक्कम सुरक्षित पोहोचत असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं आहे। यामुळे शेतकऱ्यांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास आणि उत्साह आता अधिक वाढल्याचं सुद्धा बघून येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, सरकारच्या माध्यमातून वितरण होत आहे आणि बँकांमध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे। बघा, आता शेतकरी बांधवांनो, इतकेच नाही तर नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही प्रक्रिया सध्या वेगाने राबली जात आहे। आजच्या मुहूर्तावर हे वितरण होत असल्याने शेतकरी बांधवांच्या आर्थिक नियोजनाला एक मोठा आधार मिळाला आहे। अनेक शेतकरी बांधवांमध्ये आता शेतकरी बांधवांनो हो लक्षामध्ये घ्या, अनेक शेतकरी बांधवांमध्ये असा प्रश्न निर्माण झाला होता, विमा मिळणार आहे की नाही मिळणार। तर मग शेतकरी बांधवांनो, इथून मागण्यात तुम्ही अशा भरपूर बातम्या ऐकल्या असतील किंवा या ठिकाणी अशा अपडेट ऐकल्या असतील की पीक विमा मिळणार। तर हो, हे खरं आहे, पीक विमा मिळणार, परंतु राज्य सरकारने तो पीक विमा रखडून धरला होता। तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिलाच नव्हता, तुम्हाला माहित आहे। आता बघा, आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहेत। सरकार आता पीक विम्याबद्दल सकारात्मक निर्णय घेत आहे। यामुळे शेतकऱ्याला आता चांगला दिलासा मिळत आहे। बघा शेतकरी फुटकारणे बांधवांनो, आता औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचे पैशांचं वितरण पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाकडून देण्यामध्ये आल्या आहे। टप्प्याटप्प्याने हे वाटप संपूर्ण 20 आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो। आता या ठिकाणी 20 जिल्हे कशामुळे तर शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने सांगितल्यानुसार आज फक्त 16 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येणार आहे। कारण की शेतकरी बांधवांनो, बघा, निधीमुळे जसा जसा केंद्र सरकारकडून निधी प्राप्त होणार तसतसा राज्यामध्ये वितरित करण्यामध्ये येणार आणि डीबीटी
प्रक्रिया सुद्धा संथ असल्यामुळे हा निधी टप्प्याटप्प्यानेच वितरित केला जात आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, अगोदर हा निधी 20 जिल्ह्यासाठी मंजूर झाला होता, परंतु हा निधी केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही सरकारने निर्णय घेऊन फक्त 16 जिल्ह्यासाठी आता जाहीर केला आहे, म्हणजे की सर्वात जास्त निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे। संपूर्ण राज्यामध्ये तर निधी येणारच आहे, परंतु आज फक्त 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार असं सरकारने सांगितलंय। शेतकरी बांधवांनो हो, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत आणि सरकारी माहितीवरच लक्ष केंद्रित करा। आता शेतकरी बांधवांनो बघा, आता तुम्ही ऐकत असाल की पीक विमा आज येईल, उद्या येईल, तर बघा, कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही अशा अपडेट ऐकतच आलेला असताल। बघा, आज सुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। जर तुमच्या मोबाईलमध्ये आतापर्यंत मेसेज आला नसेल तर घाबरून न जाता थोडा संयम ठेवावा, कारण सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे मेसेज येण्यास काही काळ उशीर सुद्धा लागू शकतो, परंतु प्रत्यक्षात रक्कम जमा झालेली असू शकते। तुम्ही आपल्या संबंधित बँकेमध्ये जाऊन किंवा पासबुक अपडेट करून शिल्लक रक्कम तपासून घ्या, कारण अनेक शेतकऱ्याला मेसेज न येता पैसे मिळाले असल्याचे देखील दिसून आलं आहे। तर मग आता शेतकरी बांधवांनो फक्त लक्षपूर्वक पग चला। तसेच शेतकरी बांधवांनो हो, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांतही पीक विम्याचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज रक्कम पोहोचत असून प्रशासनाने सर्व बँकांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे। यामुळे अनेक शेतकऱ्याला आज मोठा दिलासा मिळाला असून त्यांना अनेक दिवसांच्या प्रतीक्षेचा आता पूर्ण विराम मिळाला आहे। शेतकरी बांधवांनो बघा, तसेच गडचिरोली आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यांमध्ये देखील विम्याचा लाभ देण्याची तयारी पूर्ण झाली आहे। या भागामधील शेतकऱ्यांची अंतिम यादी बँकांकडे सोपविण्यामध्ये आली असून पुढच्या काही तासांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की बँकांची यादी लक्षपूर्वक पत चला। याच 12 बँकांमध्ये पीक विमा जमवणार, त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे, त्यानंतर HDFC बँक आहे, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक आहे, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यानंतर जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक। आता शेतकरी बांधवांनो, यादी तुमच्या समोर आहे, तुम्ही तुमच्या बँकेचं नाव तपासून घ्या। जर यादीमध्ये तुमच्या बँकेचं नाव आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव जर येत असेल तर सरकारच्या माध्यमातून आज 100% तुमच्या खात्यामध्ये रक्कमही जमाच केली जाणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, पेकमा तर जमा होणार, परंतु ज्या शेतकरी बांधवांचे नावे यादीमध्ये आलेली नाही त्यांनी कसल्याही प्रकारे काळजी करू नका, कारण पुढे यादी जेव्हा कधी येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असते। त्यामुळे पुढील यादी बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑल वरती सेट करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। ही होती मोठी खुशखबर।